12 वाजायला एकच मिनटं कमी आहे. आणि माझ्या परीचा बड्डे आज. ती भविष्यात हा व्हिडिओ बघत असेल. एक आम्ही मेमरीज म्हणून साठवतोय सगळं. तर हा दिवस माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे. माझ्या पिल्लूचा आज बड्डे आहे, तर तिला हॅपी बड्डे. तर तिला अजून काही कळत नाही आपला बड्डे आहे वगैरे काय, पण थोडे आणि 1 वर्षानंतर म्हणजे पुढच्या बड्डेला तर ॲटलिस्ट तिला समजेल की आपला बड्डे आहे. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू जीजा, हॅपी बर्थडे जीजा. 1 वर्षाची झाली. ओला टॉक आजी आजी ताया. चला चला. कधी आला ग बाबा? तुझा इकडं बघ. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. काय वाजव? हॅपी बर्थडे काय वाजव? हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त. तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज माझ्या बालाचा बड्डे आहे. आणि बड्डे आम्ही आमच्या पप्पांच्या घरी तिकडे करणार आहे, कारण इथं अजिबात जागा नाही आहे डेकोरेशनला वगैरे. घरच्या घरी बड्डे करायचा आहे. तेवढंच आमची 4 घरात, म्हणजे आमच्या आत्यावर राहते आत्या आणि मम्मी, काकी आणि एक आत्या आणखीन एक आहे. तेवढंच 4 घरं फक्त. बाकी कोणाला सांगणार नाही आहे, कारण तुम्हाला माहीतच असेल आम्ही सगळी आजारी आहोत आणि एवढा मोठा आम्हाला बड्डे करायचा नाही आहे. तर हॅपी बर्थडे. आणि काल हे रात्री सकाळी पहाटेचे 5:30 वाजता आले. मी काय उठली नव्हती. कसली चिडली. 5:30 वाजता आले हे, आणि संध्याकाळी आणि जाणार आहेत लगेच. नाश्ता करायला ठेवलेला आहे, मॅक्रोनी पास्ता, आणि आहे अशी कामं सगळी पडली. मग अशी काय म्हटलं असा गाणं बंद करा. मित्रांचं काय सांगत होता? पाठवते. गाणे बंद करा, माझ्या व्हिडिओला कॉपीराइट येईल. हा, आता काय म्हटलं सा? मी म्हटलं मला बंद करा गाणं. मी म्हटलं मला पण एवढं विश केलं नाही, तेवढं हिला विश करायला लागल्यात माझ्या फोनवर. हॅपी बर्थडे. मस्त पैकी कामाला लावलेला आहे. मस्त पैकी कामाला लावले. बारीक कट करा, नाहीतर मिळणार नाही काय. एकदम बारीक कट करायचा. माझा नाश्ता रेडी. जिजा इकडे बघ. जिजू इकडे बघ. मम्मा मावशीने ड्रेस आणलाय. इकडे बघ. वाव, मावशीने ड्रेस आणलाय. होय, न्यू ड्रेस. काय जिजाला न्यू ड्रेस. डबल हे करून घातल्या. छान छान. जिजाच्या बर्थडेचा देश कुणी दिलाय ग? टाटा जिजा. बाय बाय जिजा. बाय. तर हा ड्रेस मी मिंत्रावरून मागवलेला. प्लेन आहे. आम्हाला रेड कलरचा शर्ट घ्यायला आलोय आम्ही इथं, पण रेड कलरचा नाही आहे. कॅमेरा माझा खरा घाण झाला, कसाय पाहिजे. अँकल लेंथची बघा. तर ह्यांच्यासाठी आम्ही कपडे बघायला गेलो, म्हणजे आम्ही मॅचिंग करणार होतो सगळे रेड. माझ्याकडे एक रेड साडी होती पार्टीवेअर नेटची, पण त्याच्यावरचं ब्लाऊज पण बसत होतं. पण ह्यांना रेड कलरचं काय भेटलं नाही, म्हणजे त्यांच्या साईजचं भेटलं नाही. त्यामुळं कॅन्सल केलं आणि म्हटलं ब्लॅकच घालूया. दोघांकडं पण ब्लॅक आउटफिट आहे. हा, जास्त आहे. मम्मा मावशी आल्या हॅपी बर्थडेला. बाळाच्या हॅपी बर्थडेला मम्मा मावशी आल्या. बाळाची फेवरेट मावशी. माझं चिमणं. गिफ्ट आणा इकडे. गिफ्ट काय काय आणलंय आमच्या बाळाला? काय आणलंय गिफ्ट? काय बघते.
असं नाही होणार असं पूर्ण टेकून हा बास होईल आम्हाला एक फुगा द्यावं दृष्ट लगी हमको तिला कळलं ना कुठलं कुठलं उचलायचं काय नाही बघ चाललंय बर्थडेची तयारी तू नाहीस म्हटलं फुगवायला तू नाहीस म्हणून बाहेर दिलंय डेकोरेशनला तिला काय छान छान तयार झालं पहिल्यांदा गेलाय हो त्यामुळे झाले आधी इथं बघितलं का नाही जवळ खायचं आता ठेवून आल्या तुंगाची तुझ्या गावचे पाखऱ्यांच्या ह्याच्यात आलाय सगळ्या तुला तर पहिला दाखवणार आहे घेणार आहे आज काय डेकोरेशन झालं गाईज मी रडत नाहीये लेन्स घातलेत लेन्स असं वाटतंय सांगा विदाऊट लेन्स चांगलं वाटतंय का लेन्स घालून डोळे छान वाटतात अजून आता मेकअप करायला आता मी स्टार्ट करणार आहे त्याचं फर्स्ट मी लेन्स घातले आणि फेस क्लीन करून घेतला आहे आणि लेन्स घातल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येत नाही पण नाकातनं खूप पाणी येतं तर माझा मेकअप डन झालेला आहे आणि लॅश लावलेले नाहीत कारण मला लॅश लावली की इतकी झोप येते म्हणजे डोळे झाकतात माझे तर लिपस्टिक पण राहिले आणि कोणती लावायची हे मला समजत नाही आणि मी काय घालणार आहे अजून मला ते पण माहीत नाही आहे मी काय घालणार आहे म्हणजे दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे एक रेड साडी एक ब्लॅक साडी आहे तर आम्ही दोघं ट्रेनिंग करणार आहे मी आणि ह्यानी जिजाचं झालं नसलं तरी तर माझा असा विचार आहे की ब्लॅक साडी घालावी कारण रेड साडी मी एकदा घातली आहे पण मला एकदा घातलं की मला ते परत घालू वाटत नाही तर आत्ता ब्लॅक साडी घालते पण त्याच्यावरचं ब्लाऊज नाही आहे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे इस्लामपुरात शिवायला दिलेला आहे ते आणलेलं नाही आहे अजून म्हणजे आम्हालाच वेळ नाही आहे आणायला आधी माहीत असतं तर असं काहीतरी होणार असतं तर आधी थोडंसं जाऊन आणलं असतं पण ऐन टाईम मला तो ड्रेस पण नाही आला इंस्टावरचा आणि जर ब्लॅक साडी घातली तर रेड लिप्स करायचे असं म्हणते मी आणि जर रेड घातली तर न्यूड लिप्स कारण सगळं रेड नको तर ब्लॅकवरती रेड छान वाटते लिपस्टिक त्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाले ब्लॅकच लावू का रेडच लावू काय सॉरी न्यूड लावू का रेड लावू तर मी लॅश लावलेले नाही तरी पण डोळे छान दिसत आहेत माझे नॅचरल लॅशेस छान आहेत माझे तर झाले सगळं डेकोरेशन पण बाहेर झाले सगळं आणि हे गेलेत तर आपले सांगलीला केक आणायला आणि अजून आलेलं नाही आहे मी म्हटलं की थोडंसं उजेड आहे तोपर्यंत फोटोज काढून घेऊया आवडूया पण हे अजून यायचं ह्यांचा पत्त्या नाही आहे तर मी आता साडी नेसून घेते आणि लास्ट लुक तुम्हाला नंतर दाखवते
तर मी रेडी आहे आणि इथं केकसुद्धा आणून ठेवला आहे. तर कशी दिसते सांगा. गळ्यातलं ब्लॅक कलरची साडी घातली, ब्लाऊज एकाच आहे आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज वेगळं आहे. खूप छान आहे, खूप छान शिवून घेतलं आणि झालं, सिंपल आहे. आणि केकसुद्धा तयार आहे. बाहेर डेकोरेशन पण कम्प्लीट झाले. ठेवते थांब. डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आमच्या मॅडम आता झोपायला आल्यात. पप्पा लाईट लावा. हॅपी बर्थडे टू यू. छान छान. हे कलरचं कसं तर वाटतंय है ना. पुढे रिंग लाईट लावूया. डेकोरेशन असं केलं. हॅपी बर्थडे बेबी, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तर मी रेडी होते आणि नाईलाज होता ही साडी घालण्याचा, ऑप्शन नव्हता शेवटी. माझ्याकडे रेड कलरची होती पण ह्यांना रेड कलरचं काय आउटफिट भेटला नाही, त्यामुळं ब्लॅकच घालावं लागलं कारण ह्यांच्याकडे ब्लॅक कलरचा शर्ट होता. तर हा माझा फायनल लुक कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते. आणि ही साडी मी एकदासुद्धा घातलेली नाही. ह्याच्यावरचं ब्लाऊज मी शिवायला दिलं आहे पण आणलेलं नाही आहे अजून. आणि ब्लाऊज ह्याचं एकावरचं हे मी शिवून घेतलेलं आहे. माझं मॅटर्निटी शूट होतं तेव्हा हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. आणि मेकअप पण पर्सनली मला खूप आवडला आणि घरच्यांना पण खूप आवडलेला आणि जास्त करून मिस्टरांना. आणि नॅचरल लाईटमध्ये पण खूप छान दिसत होता आणि आतमध्ये पण लाईटमध्ये पण. आणि वॉर्म लाईट केले जरा, ह्याची लाईट करा. जीजा बघू. सगळ्यांनी घेऊन काढायला लागलं रडायच्या. इथल्या इथं असून उशीर आहे. ही छोटी हत्ती, ही छोट्या हत्तीची मुलगी, हे आमचं काका, हे आमचं छोट्या हत्तीचं मिस्टर काका, हे आजोबा रेडीचे. ही माझ्या मोठ्या हत्तीची मुलगी, या सासूबाई, ही मोठी हत्ती. तर हा होता बड्डेचा केक आणि केक खूप छान होता, सांगलीवरून आणलेला. आणि व्हिडिओला मी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं नाही आहे कारण कॉपीराईटचा इश्यू होतो आहे त्यामुळं. आणि आहे हा म्हणजे आमच्या घरच्यांचा आवाज ऐकवला असता तर तुमचं पण डोकं दुखलं असतं, इतकं कालवा करत होते सगळे. तर औक्षण करून घेतलं आणि ज्याची भीती होती तेच झालं. आमच्या मॅडम म्हणजे तिचं कसं होतं की 7-7:30 वाजले ना की तिला झोपते, तिचं झोपायचं टायमिंग होतं. त्यामुळं आमचं हे होतं की जरा लवकर करून घेऊया बड्डे 6 वाजताच. पण व्हायचा तसा उशीर झाला. 7-7:30 तरी वाजले होते. 1 तास तरी लेट झाला. 6 वाजता बड्डे करायचा होता पण झाला उशीर. आणि तिला आलेली झोप आणि तिला त्या ड्रेसमध्येच थोडं इरिटेट होत होतं आणि हा ड्रेस तिच्या काकानं घेतला आहे आणि ते नव्हते, आले नाहीत कारण त्यांना पॉसिबल झालं नाही, त्यांना सुट्टी दिली नाही कंपनीतून. तर ती रडली. तर कसं बसं तिला जरा हे करत होते, सगळे फोडून बोलवत होते. म्हणलं ॲटलिस्ट केक कट करेपर्यंत तरी गप्प बसेल, ओवाळेपर्यंत. सगळ्यांनी नुसतं ओवाळून घेतलं, ती लावून काय घेतच नव्हती त्यामुळं ओवाळून घेतलं फक्त. आणि हो, डेकोरेशन पण खूप छान झालेलं. खूप म्हणजे खूप कमी बजेटमध्ये आमचं डेकोरेशन झालेलं.
तर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला. जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही घरी काहीच केलं नव्हतं, कारण कोणालाच बरं नव्हतं आणि कशाला उगाच सगळ्यांना त्रास, आणि घरचीच माणसं एवढे होत होते. त्यामुळं म्हटलं की बाहेर हॉटेलला जाऊया. आणि बाकीची सगळीकडची हॉटेल पॅक होती, कारण काय ते निवडणुका वगैरे आता येत आहेत त्याच्यामुळं. तर ह्या हॉटेलमध्ये पण आम्ही पहिल्यापासून कायम जातो. नॉनव्हेज व्हेज सगळं छान भेटतं आणि हे हॉटेलचे मालिक पप्पांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळं मग ह्या हॉटेलमध्येच गेलो. आणि त्यानंतर व्हेजवाले वेगळीकडे बसलेले, नॉनव्हेजवाले वेगळीकडे बसलेली. हे जे होतं ते व्हेजवाल्यांचं होतं. मी ज्या ह्याच्यामध्ये बसलेलं टेबलवरती ते व्हेजवाल्यांचं होतं. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, मी नाही खात नॉनव्हेज. तर हे सगळे व्हेज होते. काय माझं कन्फ्युजन झाले, व्हेज नॉनव्हेज, सॉरी. तर इकडं नॉनव्हेजवाली बसलेली आणि लेफ्ट साईडला व्हेजवाली. तर आमचे सासरे पण खात नाहीत, त्यांच्या गळ्यात माळ आहे. आणि हे काही फोटोज आमचे बड्डे सेलिब्रेशनचे. आमच्या मॅडमांनी जसा थाट घालायचा तसं घातला. ती पण लहान आहे यार, म्हणजे तिचं पण हे झालेलं, तिला झोप आलेली, त्यामुळं तिनं पण थोडंसं किरकिरले. पण म्हणजे फोटोज वगैरे काढले बरं का तिनं छान, म्हणजे इतकं पण काय तिनं दमवलं नाही. त्याच्यानंतर सेलिब्रेशन झाल्यानंतर तिला झोपवूनच दिलं. आणि हे फोटोज काढले आमच्या दोघांची, कारण ती नव्हती, ती किरकिरत होती, त्यामुळं पप्पानीच घेतलेली तिला. आणि हे मला हसवत होते खूप, त्यामुळे तसे आलेत फोटो. आणि आमच्या दोघांचे जास्त फोटो काढलेत आणि तिच्यासोबत कमीच झालेत. आणि ड्रेस पण तिच्या काकाने दिलेला खूप छान होता. आणि आमच्या मावशी म्हणजे जिजाच्या मावशीनेच तिचा बेल्ट घातलेला आहे त्या ड्रेसवरचा. आणि हे काय आमच्या फॅमिलीचे फोटोज बड्डे सेलिब्रेशन केलेले. आणि हो, तिला खूप सारे मेसेज आलेले व्हॉट्सअपला, इन्स्टाला. सगळ्यांनाच मी पर्सनली थँक्यू म्हणले, पण ज्यांना राहिले त्यांना खरंच थँक्यू. एवढं माझ्या सगळ्यांनाच, मुलीला माझ्या एवढं सगळ्यांनी ब्लेसिंग्स दिले, एवढे आशीर्वाद दिले, परत विश केलं. त्यामुळं थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. आता मला बोलायला शब्द नाही आहेत, इतक्या साऱ्या जणांचं मला मेसेजेस आलेले आहेत. काहींना मला रिप्लाय पण करता आला नाही, पण जेवढं मला पॉसिबल झालं तितक्यांना मी पर्सनली रिप्लाय केलासुद्धा, थँक्यू म्हणून. तर आणखी एकदा सगळ्यांना खूप खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. तर हे काही आमचे छान फोटोज फॅमिलीसोबतचे, तिच्या काकांसोबत, माझ्या पप्पा, हे माझे 2 भाऊ, आत्तीचा मुलगा आणि सख्खा भाऊ, ही माझी सख्खी चुलत बहीण, हे काका. परत सगळ्यांसोबत म्हणजे फॅमिलीसोबत फोटोज काढलेत. ह्या सासरे गेले नंतर दूध वगैरे हे करायला. आणि ही पूर्ण आमची फॅमिली. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.